जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिकमध्ये पुन्हा एकदा ड्रग्ज बाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये ड्रग्ज बाबत आणखी एक मोठी कारवाई झाल्याचं पाहायला मिळालं। ड्रग्ज पेडलर नाशिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात 5.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत करण्यात आले। आडगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली आहे। अद्यापही चोरी छुपा पद्धतीने ड्रग्ज विक्री सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। दुचाकीवर आलेल्या एका संशयिताला सापळा रचत ताब्यात घेण्यात आले। धर्मराज उर्फ सागर शार्दूल असं या संशयिताचं नाव आहे। गुन्हे शाखेच्या पथकाकडून अधिकचा तपास सुरू असून गुन्हे शाखेच्या या पथकाने ही कारवाई केली आहे। नाशिकमध्ये अजूनही ड्रग्ज संदर्भात मोठी कारवाई होणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। नाशिकमध्ये अजूनही चोरी छुप्या पद्धतीने ड्रग्ज विक्री सुरू असल्याचं यातून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक रोड येथे मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता। मसाज सेंटरच्या नावाखाली देह विक्रीस भाग पाडणाऱ्या तिघांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांना अटक देखील करण्यात आली असून 4 महिलांची यातून सुटका देखील करण्यात आली आहे। उपनगर पोलिसांना स्टार झोन मॉल, दुसरा मजला, पासपोर्ट ऑफिसच्या वरती नाशिक रोड या ठिकाणच्या मसाज सेंटरच्या नावाखाली मुली ठेवून वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती ही पोलिसांना मिळाली होती। त्या आधारे या पथकानं 14 फेब्रुवारीला रात्री बनावट ग्राहक पाठवून याची खात्री केली। मसाज सेंटर व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू साहू व मदतनीस रुपेश बरार आणि त्यांचा मालक मयूर देव यांनी मसाज सेंटरच्या नावाखाली 4 पीडित महिलांना पैशाने प्रलोभन देऊन त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जात असल्याचं आढळून आलं। किंबहुना त्यांना लवाडीनं देह व्यापार करण्यास स्वतः भाड्याने घेतलेल्या मसाज सेंटरमध्ये त्या कामी जागा देखील उपलब्ध करून दिली। पीडितांना बोलावून त्यांना ग्राहकास पुरवून त्यांच्याकडून पैसे स्वीकारण्यात छाप्यात हे सर्व स्पष्ट झाले। संबंधितांविरोधात भारतीय दंडविधान कलम 370 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 345 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। सदर कारवाई दरम्यान 4 पीडित महिलांची देखील सुटका करण्यात आली असून मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू, रुपेश कुमार बरार यांना अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड विभागाचे सचिन बारी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, त्यासोबत पोलीस उपनिरीक्षक उंडे, हवालदार शेख शिपाई गौरव गवळी, अनिल शिंदे, मिलिंद बागुल, मनवई विजेकर, गोसावी यांनी ही संपूर्ण कारवाई पार पाडली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सातपुर शिवजन्मोत्सव साजरा करताना शांततेचा भंग होणार नाही याची काळजी घेऊन सर्वांनी हा उत्सव आनंदाने साजरा करावा असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी केलं आहे। 19 फेब्रुवारी शिवजन्मोत्सव सोहळा हा साजरा होत असताना याच पार्श्वभूमीवर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समिती व शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक नवीन इमारत पोलीस स्टेशनच्या आवारात संपन्न झाली। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देशमुख यांनी बोलताना सांगितल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण सर्वांनी अंगीकारणं गरजेचे आहे। उत्साहाच्या भरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही याची सर्वांनी काळजी घेणे देखील विशेष आवश्यक आहे। उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सोशल मीडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी देखील घ्यावी असं देखील यावेळी त्यांनी सांगितलं। यावेळी उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सोशल मीडियाद्वारे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी व शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष अनिल गडाख यांनी या काळात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी देखील मागणी केली आहे। यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, फारुख पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केलंय। हा जो शिवजन्मोत्सव होणार आहे हा जसं आता माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलंय, हा काय आपण आज करत नाही, वर्षानुवर्ष आपण करत आलो। त्याच्यामुळे जसा तो चालत आलाय ती परंपरा आपल्याला पुढे न्यायची। फक्त त्याच्यामध्ये विधायक आपल्याला चांगलं काय काय दरवर्षी त्याच्यात टाकता येईल ते चांगलं ऍड करत जायचंय आपल्याला, आणि जे विधायक नाही ते सोडून द्यायचंय। आणि ते कसं करता येईल समन्वयासाठी आपण सर्वजण
तिथे चर्चा करण्यासाठी बसलेलो असतो. एक चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली, मी सातपूरमध्ये जेव्हा आलो होतो सुरुवातीला, पहिला गणेशोत्सव होता. गणेशोत्सवाच्या वेळेस मी पाहिलं की इथे गणेशोत्सवाची सुद्धा एक सातपूरच्या नावाने कमिटी होती, एक गणपती होता. तसंच शिवजन्मोत्सवानिमित्त जे ग्राउंडवर कार्यक्रम होणार आहे त्याची आपण एक समिती नेमली. त्या समितीमार्फत एक कार्यक्रम चांगला घेत आहे. हे चांगलं आहे की विधायक परंपरा आहे. चांगल्या पद्धतीने आपण जे महापुरुषांना अपेक्षित होतं एकत्र येणं, ते आपण एकत्र येतो. तर त्या पद्धतीने तो कार्यक्रम जो ग्राउंडवर होणार आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होईल, यात मला काही शंका नाही. पुरेसा पोलीस बंदोबस्त आम्ही देणारच आहोत. फक्त एक करा, आपले एक 20-30 स्वयंसेवकांची यादी आमच्याकडे द्या. त्यांची एक शॉर्ट मीटिंग घेऊ आम्ही 2 दिवस आधी. काय काय करायचं, कसं करायचं, स्वयंसेवकांबरोबर एक नियोजन करू परत त्या ठिकाणी. आणि रस्त्याचा ट्रॅफिकचा जो काही प्रश्न मांडला आहे तर तोही आपण करून घेऊ. म्हणजे त्या पद्धतीने आजच संध्याकाळी जाऊन आपण तिथं कशा पद्धतीने ते नियोजन करता येईल, त्या पद्धतीने बॅरिकेड्स वगैरे टाकून, जेणेकरून लोकांना तिथं गैरसोय होणार. आता राहिला प्रश्न मिरवणुकीच्या मार्गांचा. आपल्या ज्या काही मिरवणुका निघणार असतील त्याचे जे मार्ग असतील ते वेळेच आम्हाला कळवा, जेणेकरून काय होतं त्या मार्गाची आम्ही पाहणी करतो. इलेक्ट्रिक लाईन खाली वगैरे असतील तर तसं ते MSEBच्या लोकांना सांगावं लागतं. काही मोठे खड्डे जे असतील थोडं कॉर्पोरेशनला बरोबर घेऊन ते बुजवावे लागतात. त्या दृष्टीने आपल्याला त्या मार्गाची पाहणी करायची. तर तशी काही कुठं कुठं मिरवणुका असतील त्या थोड्या लवकर कळवा, जेणेकरून आपल्याला निर्धोकपणे आणि काही अपघात न होता या मिरवणुका शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल. की आपल्या सरकारने मार्गदर्शन केलं, त्या सातत्यानं जनतेच्या आमच्या संपर्कात असतात. काय कारण आम्ही अशी मागणी करीत असतो की किमान मिरवणुकीला या, नारळ वाढवायला या, हार घालायला या. त्यावेळी आपण मिटिंगला येतो, त्यापेक्षा आम्हाला आपला अभिमान जास्त आहे. शिवजयंतीचा उत्सव जरी एक शिवजयंती जरी असलीच आहे, जरी 11 मंडळ एकत्र असले, हे जरी एक असले, परंतु तसं नाही. ही गल्लीबोळात छत्रपती शिवजयंती साजरी होणार आहे. गल्लीबोळात रोड लावणार आहेत, गल्लीबोळात छत्रपतीच्या प्रतिमा लावणार आहेत, गल्लीबोळात पुतळे लावणार आहेत. ही फक्त कार्यक्रमापुरती एक समिती आहे, लक्षात घ्या. तो फक्त जाणता राजाच्या ठिकाणी होणारी एक जी वेगळे जे कार्यक्रम असतात त्याऐवजी होणारी एक समिती आहे. असं नाही का सातपूर शहरात मिरवणूक होणार नाही म्हणजे असं काही नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीने माझा वाढ आहे 25-30 हजाराचा. मी 25 वर्ष होतो. आम्ही छत्रपती शिवजयंती करणारच आहे. मात्र ह्या समितीला आमचं समर्थन आहे. कशासाठी की जे चांगले काम करतात. सातपूर शहरामध्ये पोलिसांची कायदा सुव्यवस्थेसाठी आम्हाला तुमची आवश्यकता आहे, पण मिरवणुका जयंती उत्सवासाठी अजिबात आवश्यकता नाही. कारण आम्ही स्वतःला साध्या ड्रेसमध्ये पोलीस अधिकारी समजतो. तुम्ही आज आहात साहेब, तुम्हाला 2-4-5 वर्षांनी कुठेतरी जायचंय. माझा उत्सव आहे, माझी परंपरा आहे, माझा मला साजरा करायचा आहे. जन्मोत्सव साजरा करतो एकदम शांततेत होतो. आणि सर्व राजकीय असो, शैक्षणिक असो, सर्व क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन आणि 12पर्यंत 18 पकड गाठी सातपूरमध्ये एकत्र येऊन हा सगळा कार्यक्रम शांततेत पार केला जातो. फक्त आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला थोडासा बंदोबस्त घडत काहीच नाही, पण थोडा बंदोबस्त तुमच्याकडून जर भेटला तर थोडासा कार्यक्रम अजून वेगळा फरक पडेल, म्हणजे काही नाही. मुलांना देखील त्यांच्यासाठी आपण विविध स्पर्धांचं आयोजन केलंय. आणि आपला मुख्य जो सोहळा आहे 18 आणि 19 या 2 दिवस मुख्य कार्यक्रम आपले जाणता राजा मैदानामध्ये सहभागी होणार आहे. साधारणपणे 19 तारखेच्या कार्यक्रमाला अपेक्षित जी संख्या असते ती 7 ते 8 हजाराच्या वरती इथे नागरिक, महिला, सगळे बालगोपाळ सगळे जमलेले असतात. होतं काय सर, तो जो अंबिका स्वीट पासूनचा जो रोड आहे, अंबिका स्वीट ते इकडे सावरकर नगरचा स्टॉप, तो रोड जर तेवढ्या काळापर्यंत आपण बंद करू शकलो एक 3-4 तासासाठी, की ट्रॅफिक जर आपण वळवू शकलो तर मग आणखीन थोडंसं सोयीचं होईल. व्यासपीठावर सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सातूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ, पोलीस उपनिरीक्षक, त्यासोबत DB पथकाचे सागर गुंजाळ, भूषण शेजवळ तसेच इतर कर्मचारी देखील उपस्थित होते. या बैठकीस RPI जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, फारुख पठाण, समाधान देवरे, राजेश खताळे, पुंडलिक बोडके, सुहास गडाख, पप्पू कुटे, समाधान जगताप तसेच शिवजन्मोत्सव समिती 2024चे अध्यक्ष अनिल गडाख, कार्याध्यक्ष फरीदा सलीम शेख, उपाध्यक्ष जान्हवी तांबे, चिटणीस भगवान काकड, प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले आदींसह सातपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी केले. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, सातपूर.
सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. चांदवड येथे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हरियाणा पंजाबच्या सीमेवरील घटनेचा रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला. दिल्लीकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणाच्या पंजाबच्या शंभू सीमेवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेचा निषेध करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने चांदवड मनमाड रोडवरील शासकीय विश्रामगृहाजवळ गणूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत एकत्र आलेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गणूर चौफुलीवर रास्ता रोको केलाय. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आहे. आंदोलनामुळे चांदवड मनमाड महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. पंजाबहून निघालेल्या शेतकरी आंदोलन मोर्चाला पांगवण्यासाठी पंजाब हरियाणाच्या सीमेवर पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी आंदोलनाला चुकीची दिशा देत असल्याचा आरोप करत घटनेचा यावेळी निषेध करण्यात आला. शेतकरी संघटनांची यावेळी विविध मागण्यांचं निवेदन कैलास वाघ यांना देण्यात आलं. त्यात शेतीमालाला किमान आधारभूत किमतींसाठी कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, त्यासोबत कृषी कर्ज माफ करावं, भारताला WTO मधून बाहेर काढावे, कांदा द्राक्ष निर्यात बंदी तात्काळ मागे घेऊन निर्यात खुली करावी, त्यासोबतच पीक विमा योजनेची भरपाई तात्काळ मिळावी आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. रास्ता रोको आंदोलनाच्या प्रसंगी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, संपतराव कुळवटे, समाधान जामदार, ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे, खिमराज कोर, दिलीप पाटील यांसह अन्य पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. आंदोलन संदर्भात काय सांगू शकतो? संयुक्त किसान मोर्चातर्फे या ठिकाणी पंजाबचे सर्व शेतकरी व देशाचे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे. त्यांना मधून बाहेर काढलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी या WTO मधून बाहेर काढून शेतकरी या ठिकाणी मोकळा केला पाहिजे. घोषणाबाजी केली, काय सांगा? सगळ्यात महत्त्वाचं हे जे केंद्र सरकार या 2014ला सत्तेमध्ये आलं, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. परंतु प्रत्यक्षात आता 10 वर्ष पूर्ण होत आलेले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही. परंतु शेतमालाला ची निर्यात बंदी करून या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आणि म्हणून या ज्या सरकारला आमच्या दारामध्ये येऊन, शेतकऱ्याच्या दारामध्ये येऊन यांना मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही. आणि म्हणून आम्ही दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चाने जो मोर्चा आयोजित या ठिकाणी केलेला आहे, हमी भावाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतमालाचं निर्यात बंदी जी केलेली ती खुली केली पाहिजे. या कारणासाठी आम्ही जो दिल्लीला आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. आता जे चाललेलं 10 वर्षापासून भाजप सरकार, तर ते सर्व त्यांचे काही निर्णय असतील ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, आदिवासी असतील, युवक असतील, या सर्वांचे जे काही निर्णय किंवा जे काही सर्वांना जे पाहिजे याच्या सर्वांच्या विरोधात ही भाजप सरकार काम करीत आहे. आता कांद्याच्या बाबतीत असेल, द्राक्षाच्या बाबतीत असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, प्रत्येक मालाला म्हणजे कवडीमोल भाव आहे. तसंच या प्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. सगळ्या प्रेसवाल्यांची सोय झाली. ओके, चला, तुम्हाला विचारायचं का मी सुरू करू? एकतर 1 मिनिट मागच्यांना थोडस एक मिनिट झालं. आर वी रेडी टू रोल? 16 फेब्रुवारी हा माझ्यासाठी एक खूप इमोशनल दिवस असतो.
त्याचं कारण असं की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांचा वाढदिवस असतो आणि 16 फेब्रुवारीला मला अजूनही तो दिवस आठवतो की लीलावती हॉस्पिटल मुंबईमध्ये जिथे आहे त्या दिवशी माझे ज्येष्ठ बंधू आर पाटील, आजही मी जेव्हा जेव्हा लीलावती हॉस्पिटलवरून जाते तेव्हा तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. आबांचे बंधू आणि मी आबांच्या समोर होतो. डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते. आबांचे बंधू कोलॅप्स झाले, त्यांना मी बसवलं, पाणी दिलं आणि त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर पुढची 5 मिनिटं ही माझ्या आयुष्यातली खूप अवघड आणि अडचणीची होती आणि मला असं वाटतं 3-3:30 वाजले होते कदाचित. तेवढ्यात तोच मला अजून तो वेळही आठवतोय आणि मी डोळे बंद केले की तो क्षण ते जणू काय काल झाला असं माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि आर आबाचा हार्टबीट 80 वरनं 0 आलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे 16 फेब्रुवारीला तो अनुभव, आबा जेव्हा गेले तेव्हा एकटी मी तिथे उभी होते. वहिनी आणि त्यांची मुलगी त्या मंदिरात गेल्या होत्या. त्यांची फॅमिलीला कळत होतं की हे खूप अडचणीचा काळ आहे, तर त्या दोघी प्रार्थना करत होत्या. आबांचे बंधू कोलॅप्स झाले होते आणि रडत होते ओक्साबोक्शी आणि तिथे मी समोर उभी होते आणि डॉक्टर सगळे प्रयत्न करत होते आणि लीलावतीच्या डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि आपलं दुर्दैव की आपण त्या दिवशी आबांना वाचू शकलो नाही. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी जेव्हा जेव्हा लीलावतीवरनं जाते, किती वेळा गेले तरी आबाची आठवण दरवेळीच. आयुष्यात कुठला मोठा प्रश्न आला, संघर्षाची वेळ आली, लीलावतीवरनं जाताना असेल, रोहित दिसला, वहिनी भेटल्यावर, एक माणूस आज माझ्या मनात आणि माझ्या आयुष्यात त्यांनी खूप प्रेम दिलं, मला खूप साथ दिली, असे कैलासवासी आर पाटील यांचं जे योगदान, प्रेम, नातं हे माझ्याकडून आयुष्यभर मी विसरणार नाही. माझा एक हक्काचा मोठा भाऊ आम्ही कॅन्सरला घालवला, पण ती लढाई कॅन्सरच्या विरोधातली आज त्यांचं कुटुंब आणि मी मिळून जेवढ्या लोकांना वाचवता येईल, सेवा करता येईल, आम्ही एकत्र त्याच्यात काम करतो. आणि आज मला अभिमान वाटतो की ज्या आमच्या सुमन वहिनी कधी त्या पुढे कधीही आल्या नव्हत्या, त्या आबांच्या राजकारणातही नव्हत्या, अतिशय एक सुसंस्कृत अशा आमच्या वहिनी, त्या एवढा मोठा प्रश्न आल्यानंतर, एवढं त्यांच्यावर दुःख कोसळलं तरी राज्याच्या सेवेसाठी त्या बाहेर आल्या. अतिशय उत्कृष्ट आमदार म्हणून सुमन वहिनींनी जे काम केलं त्याबद्दल खरंच वहिनींचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. त्यामुळे सुमन वहिनी आमच्यासाठी एक आदर्श आहे. आणि आता ज्या पद्धतीने रोहित काम करतोय, म्हणजे जणू काय आबा पुन्हा एकदा रोहितच्या रूपाने आम्हाला दिसतात, ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण आबाची आठवण, आबाचं असणं, ती पोकळी ही कोणीही भरून काढू शकणार. राज्यसभेची निवडणूक होती, आपला एक खासदार कमी झाला याची नाही हो, आयुष्यात सगळ्या गोष्टी हिशोबाने करायच्या नसतात. काही गोष्टी दिल से आणि जबाबदारीने करत असतात. सगळ्यात जर हिशोब झाला तर आयुष्य फक्त गणित होऊन राहील. पण एका गोष्टीचं वाईट महाराष्ट्रासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच वाटतं की वंदनाताई या अतिशय कर्तृत्ववान खासदार आहेत. त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, पण राज्यात आणि देशात तुम्ही पार्लमेंटमध्ये कोणालाही विचारा की राज्यसभेत सगळ्यात हाय परफॉर्मिंग खासदार कोण आहेत, तर त्या फौजियाताई आणि वंदनाताई आहेत. हे मी म्हणत नाहीये, देशाचे व्हाईस प्रेसिडेंट हेही ते कबूल करतात आणि त्यांनी त्यांच्या सीटवरनं बसून सांगितलेलं आहे की वंदनाताई आणि फौजियाताई या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत. त्या आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आहे, हे व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात. चिमण्याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये लढाई सुरू आहे, तर दुसरीकडे आता बारामतीमध्ये देखील पवार कुटुंबात लढाई सुरू आहे. मला नाही, लोकसभेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे. अजित पवार
पवार गटाचा? ते मला काही माहिती नाही. माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही आहे, माझी एक वैचारिक लढाई आहे आणि जो कोणी ही लोकशाही आहे, लोकशाही कोणीतरी त्यांच्या विचाराचं लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय. उज्ज्वल निकमांनी स्टेटमेंट केलं की घटनाबाह्य मला माहितीच आहे. आम्ही पहिल्यापासून म्हणतोय की जो झालेला आहे तुम्ही विचार करा. तुमचे वडील आहेत ना, तुमचं घर कोणाच्या नावावर आहे? तुमच्या वडिलांच्या नावावर आहे ना. मग वडिलांना घरातून बाहेर काढाल का? अहो, आम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार घेऊन मोठं झालेलो आहोत. मर्यादा पुरुषोत्तम रामानी वडिलांसाठी 14 वर्षाचा वनवास आणि धाकट्या भावांनी मोठ्या भावासाठी सगळा त्याग केलेला आहे. त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्या ज्येष्ठांचा मान सन्मान करणं हे आमच्यावर झालेले संस्कार आहेत. अहो, माझ्या आई वडिलांचं लग्न पण रामाच्या इथल्याच मंदिरात झालेलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन केलंय. काय नेमका भावना आहे? आधीपासूनच 2 कार्यालय होती पण ते त्या गटाकडे गेलेले. कशा पद्धतीने उत्साह कार्यकर्त्यांमध्ये? उत्साह असं नाही हो. आम्ही जनसेवेसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलेलो आहोत. त्याच्यामुळे लोकांची सेवा करण्यासाठी ही लोकांची वास्तू आहे, ऑफिस नाही. हे प्रत्येक महिलेचं माहेर आहे आणि प्रत्येक भावाचं हक्काचं घर आहे. बारामतीतल्या सगळ्या समस्त मायबाप जनतेला हक्काची वास्तू कुठली असेल तर हे ऑफिस असेल. त्यांनी हक्काने इथे यावं, सुखदुःखाच्या गोष्टी कराव्या, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रांजळ प्रयत्न आमच्याकडून होईल. पण ही जागा अशीच असली पाहिजे. ही वास्तू तुम्ही लोकेशन त्याचं बघा आणि इतकं अप्रतिम ऑफिस आहे. म्हणजे ह्याच्यात आदरणीय पवार साहेबांचं 6 दशकाचं जे बारामतीचं नातं साहेबांची आणि साहेबांचं नातं बारामतीची, ते या वास्तूमध्ये आल्यावर ती जी एनर्जी आहे ती इतकी छान आहे. म्हणजे माझ्या लहानपणापासून बारामतीच्या ज्या सुंदर आठवणी आहेत त्या या वास्तूमध्ये आल्यावर मला जाणवल्या. काही नार्वेकरांनी दोघांना समान हे केलेलं आहे, तर तुम्ही राष्ट्रवादीच्या जेवढं बारामतीचं कार्य आहे त्याचा हक्क दाखवणार आहे का? मी तुम्हाला सांगू, माझा स्वभावच नाही हक्क दाखवायचा. हक्क दाखवण्यात काय मजा आहे? लोकांचं प्रेम मिळवण्यात जास्त मजा असते. ताई, जिरायत भागातील पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही. आपण देखील जिरायत भागातील शेतकऱ्यांशी किंवा नागरिकांशी चर्चा केली, भेटलाय? मी 2 दिवसापूर्वी पण जाऊन आले त्या भागामध्ये आणि मी दर सोमवारी त्यांचा रिव्ह्यू इरिगेशन खात्याबरोबर घेते. तिथले सगळे जे स्थानिक लोक आहेत आणि प्रशासन आणि आम्ही रेग्युलर त्याचा फॉलोअप करतो आणि त्या डिपार्टमेंटचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या दोघांनीही मी कॉन्टॅक्ट केलेलं आहे. मी माननीय अजितदादा पालकमंत्री म्हणून कॉन्टॅक्ट केलं आणि देवेंद्र फडणवीसजी त्यांच्याकडे हे इरिगेशनचं डिपार्टमेंट आहे म्हणून त्यांच्या दोघांच्या ऑफिसमध्ये मी अनेक वेळा स्वतः याचा फॉलोअप केला आहे. आणि माननीय देवेंद्रजींचेही मी मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा मी देवेंद्रजींना फोन करते त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने फोन येतो आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ते पालकमंत्र्यांशी बोलून त्याच्यातून मार्ग काढतील. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा मला घाई आहे का? घेऊ ना सभा घेऊ ना, घाई काय आहे? पवार कुटुंबामध्ये विकासाच्या संदर्भात श्रेयवादावरून लढाई सुरू आहे. आता लवकरच बारामतीतले विविध उद्घाटनाचा कार्यक्रम देखील आखला गेलेला आहे. काय सांगा? माझ्या खिशातून पैसे देत नाही हो मी. ते सर्वसामान्य मायबाप जनतेने मला खासदार केलं आणि त्यामुळे जो तो निधी येतो केंद्र किंवा महाराष्ट्र सरकारकडून तो सरकारचा निधी असतो आणि आमची नैतिक जबाबदारी असते की लोकांच्या सेवेसाठी तो वापरावा. आता तुम्ही सांगितलं की पाणी टंचाईसाठी निवडण्यासाठी फडणवीसांशी बोलत आहे. नाही, मी दोघांची, मी दादांनाही फोन केला आणि फडणवीसांनाही फोन केला. मला फडणवीसांचा लगेच उलटा फोन आला आणि त्याच्यामुळे ते म्हणाले की ते दादांशी बोलून मार्ग काढतील. राज्य मागासवर्ग आयोगानं मुख्यमंत्र्यांना आता अहवाल दिलेला आहे आणि मुख्यमंत्री असं म्हणतायत की येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे 20 आणि 21 तारखेला अधिवेशन आहे, मराठा समाजाच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला जाईल. मी काही रिपोर्ट वाचलेला नाही त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलणं हे योग्य वाटत नाही. पण एक गोष्ट नक्की मी सांगेन की जरांगे पाटलांची तब्येत तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवरनं दिसते की ती खालावते. त्याच्यामुळे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन खोके सरकारला मी विनंती करीन की जरांगे पाटलांची तातडीने चर्चा करावी. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्याचा अतिशय गांभीर्याने या सरकारने विचार करावा आणि त्याच्यातून मार्ग काढावा.
जो कोणी सरकारमध्ये आता आहे त्यांनी जर आरक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रयत्न केले तर आम्ही पूर्ण ताकदीने त्या सरकारच्या बरोबर उभं राहू. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. येवला या ठिकाणी सुरेगाव येथे कंटेनर घुसल्यानंतर घरात 3 ते 4 वाहनांचं नुकसान झालं. यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. 15 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास हा अपघात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे रात्री 1 वाजेच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर थेट घरात घुसला असून त्यात एक जण गंभीर जखमी झालाय. त्यास उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. संबंधित घटनेचा अधिक तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र या अपघातानंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. स्वातंत्र्य सेनानी जन्मस्थळाचा प्रशासनाला विसर पडलाय का? येवल्यातील जन्मस्थळ व पुतळा धुळींच्या विळख्यात आहे. यामुळे 16 फेब्रुवारी 1814 या दिवशी महान सेनानी स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे यांचा जन्म येवल्यातील पावनभूमीमध्ये झाला. 1857च्या पहिल्या उठावात सिंहाचा वाटा उचलणारे तात्या टोपे यांची जन्मभूमी असलेल्या येवल्यातील जन्मस्थळी अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. मात्र आज तात्या टोपे यांचा जन्मदिवस असून सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं कोणतीही स्वच्छता केली नसून साधा 10 रुपयांचा हार देखील तात्या टोपे यांना अर्पण करण्यात आला नाहीये. येवला शहरातील परिसरातील जागृत नागरिकांनी प्रशासनाला या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वातंत्र्य सेनानींच्या जन्मस्थळाला आता धुळीचं वास्तव्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रशासनानं तात्काळ या जन्मस्थळांवर डागडुजी करावी. त्यासोबत स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या जन्मदिवशी या ठिकाणी किमान अभिवादन देखील करावे अशी मागणी आता येवलेकरांच्या माध्यमातून केली जाते. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल गांभीर्य असेल तर राज्य शासनानं केंद्र सरकारच्या ताब्यात असलेले किल्ले आपल्या ताब्यात घेऊन त्यांचं संवर्धन करावे अशी मागणी आता हिंदवी सेनेच्या वतीनं करण्यात येते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील हिंदवी सेनेच्या माध्यमातून मॅरेथॉन चौकात लाक्षणिक उपोषण करत ही मागणी करण्यात आली आहे. यावेळी मोठ्या संख्येने तरुण देखील या ठिकाणी उपस्थित होती. याशिवाय शिक्षणात सर्वांना समान हक्क मिळावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. किल्ल्यांचं संवर्धन झालंच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 18 पगड जातींचा सर्व धर्म समभावाचा. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गांभीर्य असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गडकिल्ले ही केंद्र सरकारच्या ताब्यातून राज्य सरकारने घ्यावे अशी मागणी यावेळी या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय? नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय? नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जनसंवाद सभेला सुरुवात झाली आहे. याच अनुषंगानं भडगाव येथे ही आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये सभा संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे या सभेसाठी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनसंवाद सभा ही पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या वतीने शिवसेना नेत्या वैशाली नरसिंगराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी युवसेना प्रमुख
आदित्य ठाकरे यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघातील जनतेशी संवाद साधलाय। यावेळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री दिल्लीपुढे लोटांगण घालताय, राज्यात अवकाळी पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले जात नाहीये, नुकसान भरपाई मिळाली नाहीये, महिलांचा देखील आदर होत नाहीये, पेट्रोल डिझेल गॅस किमती मोठ्या संख्येने वाढल्या, लोकशाही ही संपुष्टात येते, शून्य जर आपण यांना मोठे केले आणि याच गद्दारांनी शिवसेना फोडली, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी काय केले, अशा अनेक मुद्द्यांवर भडगाव येथे सभेत जनतेशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला। खोके सरकारचे दिल्ली दिसलं की घालतात नोटांवर, दिल्ली दिसलं की घालतात नोटांवर। ना शेतकऱ्यांसाठी असते बोलत, ना तरुणांसाठी काही बोलू शकत, ना महिलांसाठी काही बोलू शकत, ना गरिबांसाठी काही बोलू शकत, पण सर्व जी काही मेहरबानी या गद्दारांवर केलेली आहे ही खोके सरकारची मेहरबानी ही केंद्राने या गद्दारांवर केलेली आहे। माहित नाही, शिवसेनेचा बालेकिल्ला हा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे आतापर्यंतच्या जेवढ्याही सभा झाल्या, पहिली आदित्य साहेबांची सभा असेल किंवा सुषमाताई अंधारेंची असेल, त्यानंतर उद्धव साहेबांची असेल आणि आता चौथी सभा आदित्य साहेबांची, प्रत्येक वेळी अशीच गर्दी या मतदारसंघात आहे, कारण की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। म्हणून तो जो काही उत्साह आहे तो आपोआपच नैसर्गिकरित्या इथल्या मतदारसंघामध्ये आहे। ताई, तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की आरोग्याचं जे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, जर पक्षाने तुम्हाला लोकसभेची संधी दिली तर तुम्ही लढणार का? मला पक्षाने लोकसभेची संधीच दिलेली नाहीये, मला पक्षाने सांगितलेलं आहे की तुम्हाला विधानसभा लढायची आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, जर का समजा शिवसेना एकत्र राहिली असती तर मी फक्त लोकसभाच लढणार होती। मी हे आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, परंतु पुन्हा आता एकदा सांगते की शिवसेना फुटल्यामुळे मला विधानसभाच लढावी लागेल, कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो प्रतिसाद मला पूर्वी तात्यासाहेब लोकसभा लढणार होते त्यांची सगळी तयारी झालेली होती, तो प्रतिसाद मला एकत्रमध्ये मिळाला असता, परंतु आता मी एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नाही, म्हणून मी विधानसभा लढणार। आपल्या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात जनसामान्यांची साथ देखील तितकीच मोलाची आहे, म्हणून जो कोणी या मातीतून जिंकेल तो आपल्याशी इमान राखून असेल, महाराष्ट्राची प्रामाणिक असेल, खोट्या भूलथापांना बळी पडू नका, चुली पेटवा, मशाली पेटवा, असे अनेक उदाहरण देऊन जनतेशी संवाद साधला। यावेळी पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, शहर प्रमुख शंकर मारवाडी, माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे.के. पाटील, प्रशांत पवार, माजी नगर अध्यक्ष योजना पाटील, सुषमा स्वराज, पुष्पाताई परदेशी, दीपक पाटील, त्यासोबत उपजिल्हा प्रमुख महादेव राजपूत, मच्छिंद्र पाटील, पप्पू पाटील, राजू शेख, रफिक शेख, विजय साळुंके व पाचोरा भडगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आणि हजारो नागरिक यावेळी या सभेसाठी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, कसगाव, भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आपले मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जस्टिस सुकरे साहेब आणि सर्व, मी नावं घेत नाही, आयोगाचे सर्व सदस्य आणि मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि भांगे, सर्वप्रथम मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो, आपल्या सगळ्यांचे आभारही मानतो। याचं कारण एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्वे आपण पूर्ण केला। मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने अतिशय वारफुटिंगवर, मी म्हणेन डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये 3.5 ते 4 लाख लोक डे नाईट काम करत होते।
आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली, जे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं, हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. पण हायकोर्टामध्ये जे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं, या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली. आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग, सुक्रे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या गोष्टींची, ज्या यंत्रणांची आवश्यकता होती, त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या, त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्त्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे. सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल. आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे. त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल. या कामामध्ये जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम ही काम करत होती आणि जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय सुक्रे साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण ओबीसीला कोणताही धक्का न लावता, इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून, आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही, आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे, सुपूर्द केला आहे, त्यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. ते आता आयोग अहवाल आमच्याकडे आलाय, अहवाल आता आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवू, त्यानंतर याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर जे आता ओबीसी मध्ये काही मराठा समाजाची लोक म्हणजे कुटुंब आहेत ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत. आता हे जे मराठा समाजाचं स्पेशल आरक्षण असेल ते त्यांना लागू होईल का? नाही, याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण आपण देताना जे तुम्ही म्हणाला ते कुणबी दाखल्यांचा विषय, ज्याच्या जुन्या नोंदी कुणबी आहेत 1967 पूर्वीच्या, त्या जुन्या नोंदीचा कायदा आहे पूर्वीचा, आपण काय नवीन केलेला नाही. आणि त्याप्रमाणे जुन्या नोंदी ज्या आहेत
त्याचा वेगळा नियम आहे, कायदा आहे. आता हे मराठा आरक्षण जे आहे हे आरक्षण पूर्णपणे ज्यांना कुठल्याही नोंदी नाहीत आणि जे आपण पूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याप्रमाणे हे आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. सर, मागच्या काळात सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी ज्या आहेत त्या दाखवल्या होत्या, त्या त्रुटी आता या अहवालात दूर झालेल्या आहेत. आता ते अहवालामध्येच ते आता आयोगाने काम केलं ना, म्हणून तर मी त्यांना धन्यवाद दिलेत की ते सगळंच त्यांच्या समोर होतं. तर त्याच्यावर मी आज बोलणं उचित नाही. सीएम साहेब पहिले कॅबिनेट समोर मांडतील, पहिला अधिकार कॅबिनेटचा आहे, कॅबिनेट त्याच्यावर सविस्तर चर्चा करेल, मग त्यातले जे मुद्दे आहेत ते सीएम साहेब आपल्या पुढे नंतर देतील सगळे. नाही, खरं म्हणजे मी एवढंच सांगू इच्छितो की आता 20 तारखेला विशेष अधिवेशन आहे, त्याच्या अगोदर कॅबिनेटमध्ये चर्चा होईल. सरकार एकदम सकारात्मकपणे काम करते. सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आहे की मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी समाजाला, इतर समाजाला धक्का न लागता ते मिळालं पाहिजे, ही भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे ज्या जुन्या कुणबी नोंदी तपासण्याचं काम देखील आंदोलकांच्या मागणीनुसार केलं. जस्टिस शिंदे कमिटी अपॉइंट केली आणि त्याप्रमाणे कुणबी नोंदी देखील सापडल्या, त्यांना प्रमाणपत्रही त्या ठिकाणी देण्याचं काम सुरू केलं होतं. आणि त्यामुळे एक सकारात्मक सरकार असताना आंदोलनाची भूमिका घेणं मला वाटतं उचित नाही आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन देखील मागं घेतलं पाहिजे. आज जेव्हा काही त्याच्यामध्ये अडथळे होते, काही बाबी अस्पष्ट होत्या अगोदरच्या GR मध्ये, त्या देखील आम्ही सुटसुटीत सुलभपणे दाखले कसे मिळतील ज्यांच्या कुणबी नोंदी जुन्या आहेत त्यांना. त्यामुळे सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी सरकार सकारात्मक असल्यामुळे आंदोलन एकतर करायला नको होतं, दुर्दैवाने ते झालं. परंतु आता त्यांना आव्हान आहे की सरकार हे सगळ्या गोष्टी करतंय आणि त्यामुळे आंदोलन मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती आहे. या अहवालानंतर जरी मराठा समाजाला पूर्वीमधून आरक्षण देणं आणि ओबीसीमध्ये जरी आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला तरी ओबीसी समाज यावरती नाराजीची भूमिका व्यक्त करतोय, त्यांना कसं सरकार हाताळणार? नाही, यामध्ये मी पहिल्यांदाच सांगितलं की सरकारची भूमिका कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला देण्याची भूमिका नाही. ही भूमिका अगदी पहिल्या दिवसापासून आम्ही मांडतोय आणि जे काय आम्ही निर्णय घेतोय ते कुठलेही निर्णय इतर समाजावर अन्याय होऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम त्या ह्याच्यातून होईल असं कुठलेही आम्ही, शेवटी सगळे समाज आम्हाला एकच आहे, एक समान आहे. त्यामुळे ही भूमिका सरकारची पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे आणि काही ओबीसी नेत्यांनी बघितलं, ते नोटिफिकेशन पाहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी भूमिका सकारात्मक स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आणखी ज्यांचा काही गैरसमज असेल तोही दूर होईल. धन्यवाद. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. भडगाव येथे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी गेलेल्या नागरिकांचा हजारो ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे 10 ते 15 इसमांचे मोबाईल त्यासोबतच खिशातील पॉकेट अज्ञात चोरट्यांनी लंपवल्याची घटना घडली आहे. भडगाव येथे आदित्य ठाकरे यांची सभा संपल्यानंतर गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी बरेच नागरिकांचा व पत्रकारांचे पॉकेट व मोबाईल लांबवल्याची घटना घडली. तर कसगाव येथे देखील अनेक पत्रकारांचे पॉकेट मारले गेल्यानं 5 ते 7 हजारांचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचं काम देखील सुरू होतं. जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान.
राहुरीतून पळून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. तिघांना या ठिकाणी अटक देखील करण्यात आली आहे. 2 जणांचा यावेळी शोध देखील सुरू आहे. फूस लावून पळून नेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलंय. मुख्य आरोपीसह 2 जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघांचा तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. राहुरी येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळून नेल्याची घटना घडली होती. या घटनेबाबत मुलीच्या आईने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी केलेल्या तपासासंदर्भात अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात आला असून मुख्य आरोपीसह 2 जणांना पोलिसांनी अटक देखील केली, तर आणखी साथीदार असलेल्या दोघांचा शोध पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. मुख्य आरोपी परशुराम केशव निकम यास 15 फेब्रुवारी रोजी संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचा शोध घेऊन तिची सुटका करण्यात आली व तिच्या आईच्या ताब्यात तिला देण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपीसह 2 साथीदारांना अटक करण्यात आली. सीताराम गायकवाड व आकाश पवार अशी या साथीदारांची नावे आहेत. या गुन्ह्यात सहाय्य करणाऱ्या अजून 2 आरोपींचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कलमनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला. 3ही आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलाय. सदर गुन्ह्याचा पुढील तपास यावेळी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलवर्वे, विभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यासोबतच धर्मराज पाटील यासह सर्व पथकांनी ही कारवाई केली आहे. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिवराय केवढे तर आबळ एवढे. एक दिवस असा नाशिक मध्ये आपल्याला आणायचा आहे का एक हप्त्याची शिवजयंती व्हायला पाहिजे, म्हणजे एक पूर्ण सप्ताह. जर कधी सप्ताह म्हटलं तर 17 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत. हा जर कधी आपण जर कधी सर्व नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्र आले, आमच्या मंडळाने ठरवलंय का नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपल्या मूर्तीला पाहून त्याचे हृदयाला धक्का लागायला पाहिजे. काय शिवराय बनवले बुवा. महाराष्ट्र राज्याचा आराध्य दैवत असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही अवघ्या 2 ते 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र छत्रपतींच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक शहर हे भगवमय झालंय. याच अनुषंगानं नाशिकमधील अनेक समित्या, त्याचबरोबर अनेक मित्रमंडळांच्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी केली जाते. मात्र यात एक आकर्षण जर आपण बघितलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची तब्बल 61 फुटाची मूर्ती उभारणारं अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ हे अनेक दिवसांपासून सामाजिक कार्य करत आपला प्रवास करत आहे. यंदाही या मित्रमंडळाच्या माध्यमातून तब्बल 65 फुटांची छत्रपतींची मूर्ती ही उभारली जाणार आहे. या संपूर्ण छत्रपतींच्या शिवजयंतीचं नियोजन नेमकं कसं असणार आहे, या नियोजनाच्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं या संपूर्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून नाशिककरांना ही शिवजयंती आहे ही कशा पद्धतीनं या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे, यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत व्यंकटेश मोरे हे जोडले गेले. भाऊ, आपलं जागर जनस्थानमध्ये स्वागत आहे. नेमकं ही शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून किंवा अशोक स्तंभ मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य या ठिकाणी सुरू आहे. यंदाची शिवजयंती नेमकी कशा पद्धतीने साजरी होणार आहे यासाठी आपण व्यंकटेश मोरे यांच्यासोबत बातचीत करणार आहे. नेमकी भाऊ काय सांगाल, यंदाची शिवजयंती नेमकी कशा पद्धतीने आपण साजरी करतोय, कुठपर्यंत आपली तयारी आली आहे आणि येणाऱ्या शिवजयंतीला अवघे काही 2 ते 3 दिवस बाकी आहे, आपण कशा पद्धतीने या शिवजयंतीची तयारी करतोय? सर्वप्रथम तर नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जय शिवराय. याही वर्षी आपण पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. यावेळी वर्षी आपला अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाची 65 फूट मूर्ती आहे. मागच्या वर्षी 61 फूट मूर्ती होती. या वर्षी आपण ती 4 फूट वाढवून 65 फूट मूर्ती करतोय.
नेमकं काय सांगाल काय आपण जो मागच्या वर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा जो आपण नाशिकमध्ये सर्व नाशिककरांनी अनुभवला, तब्बल 61 फुटाची मूर्ती आपण उभारली होती. नेमका त्यामागचं कारण काय होतं? 61 फुटाची मूर्ती आपण उभारावी असं आपल्याला काय वाटलं? कारण अनेक कार्यक्रम घेऊन लोक शिवजयंतीसाठी नियोजन करत असतात, मात्र आपण 61 फुटाची मूर्तीच का त्यावेळेस आपण ठरवली? अशोक स्तंभ मित्र मंडळ म्हणजे हे ना, जेव्हा आपल्या भारताला स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून हे अशोक स्तंभ मित्र मंडळ आहे. आणि अशोक स्तंभ मित्र मंडळाने आजपर्यंत खूप छान छान डेकोरेशन, हलते चालते, म्हणजे पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्यामध्ये गणपतीचं डेकोरेशन असेल तर गॉडझिला, डायनोसॉर असे सुद्धा डेकोरेशन केलेले. तर आमच्या मंडळाची खूप वर्षापासूनची इच्छा होती का एक दिवस असं करू आपण का शिवछत्रपतींची आपण 51 फूट मूर्ती बनवू, एक दिवस तरी असं आपण डेकोरेशन करू. मग ते आम्ही एक दिवस सर्वांनी ठरवलं आणि मागच्या वर्षी शिवजयंतीला 8 महिने आधी सर्वांनी ठरवलं का 61 फूट 51 फूट मूर्ती तयार करायची. पण ती आम्ही बनवायला गेलो 51 आणि ती झाली 61 फूट. आणि सर्वात म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे जो मूर्तिकार आहे हितेश पाटोळे आणि भैया पाटोळे यांनी ती 61 फूट मूर्ती बिगर कॉम्प्युटरची बनवलेली. म्हणजे त्याचं लोकांना त्याची कला म्हणजे काही दिवसानंतर मला असं वाटतं तो खूप मोठं भारताकरता पण काम करायला पाहिजे, देशाकरता पण काम करायला पाहिजे असा कलाकार आहे. गरीब परिस्थितीतला कलाकार आहे, पण त्यांनी आपले शिवराय 61 फूट हे बिगर कॉम्प्युटरचे बनवले. याचे साक्षीदार आम्ही सर्वजण आहे. म्हणून यावर्षी मग आम्ही पुन्हा एकदा तीच मूर्ती 4 फूट वाढवून 65 फूट करतोय. 61 फुटाची मूर्ती जेव्हा आपण उभारली त्याची नोंद थेट जागतिक पातळीवर झाली आणि आपणच आपलं रेकॉर्ड यंदा मोडताय आणि तब्बल 65 फुटाची मूर्ती आपण यावेळेस उभारणार आहे. नेमकं या संपूर्ण याच्यामध्ये आपण नेमकं काय हेतू डोळ्यासमोर ठेवलाय? आता या वर्षी आम्ही 65 फूट मूर्ती तर करतोय, पण त्याच्याबरोबर आम्ही मूर्ती बरोबर राजदंड 41 फुटाचा करतोय. 41 ते 51 फुटाचा हा राजदंड आहे. म्हणजे अजून 2 दिवसानंतर आम्ही सर्व साईजेस मोजणार आहे. राजदंडची असो, तलवारची असो, झगाची असो, पूर्ण धडची असो या पायाची असो. पण 41 ते 51 फुटाचा राजदंड पण आहे. आणि याही वर्षी आमच्या मंडळाने ठरवलंय का नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक आपल्या मूर्तीला पाहून त्याचे हृदयाला धक्का लागायला पाहिजे. बुवा काय शिवराय बनवले बुवा, अशी कलरची मूर्ती पहिल्यांदाच आपण नाशिकमध्ये करतोय. एक दिवस असा नाशिकमध्ये आपल्याला आणायचा आहे का एक हप्त्याची शिवजयंती व्हायला पाहिजे. म्हणजे एक पूर्ण सप्ताह, जर कधी सप्ताह म्हटलं तर 17 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत हा जर कधी आपण जर कधी सर्व नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमी एकत्र आले, CP साहेबांना, नाशिकच्या कलेक्टर साहेबांना, या अशा वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जर कधी आपण एक हप्त्याची शिवजयंती जर कधी आपण नाशिक जिल्ह्यामध्ये साजरी केली तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगाला चांगला मेसेज एक जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त. आणि त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमी या छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी एका जातीचे नव्हते, हे सगळ्या जातीचे होते, त्यामध्ये काही शंका नाही. शिवराय केवढे तर आबाळा एवढे, त्यांचे विचार पण आबाळा एवढे होते. म्हणून आज त्यांना 382 वर्ष जरी झाले तरी लोक त्यांना हृदयात ठेवतात. आणि जोपर्यंत पृथ्वीवर मनुष्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव राहणार, त्यात काही शंका नाही. आपण ही मूर्ती बनवताना किंवा आपण हा शिवजन्मोत्सव सोहळा आपण साजरा करतोय, नेमकं आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लाभतंय आणि आपण काय सांगाल? या संपूर्ण मागे एक टीम असते, पडद्यामागे टीम काम करते, त्यासाठी आपण नेमकं कशा पद्धतीने आपले सगळे लोक सदस्य मित्रमंडळाचे लोक काम करत आहेत? ह्याच्याकरता तर सर्व पहिले तर अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळाचा प्रत्येक मुलगा, ह्याच्यामध्ये मी पण असेल या लहान मुलगा पण असेल, यांचे सर्वांचे कष्ट. ह्याच्यानंतर जर कधी कला खूप मोठी असते. म्हणजे आपण एक बिल्डिंग बनवू शकतो पण एक माणसाचं चित्र काढणं अवघड असतं, तसा तो कलाकार आहे, त्याचं खूप मोठं योगदान मूर्ती बनवणं. आणि तिसरं योगदान जर कधी आम्हाला सर्वांना एक विश्वास आणि एक उत्स्फूर्त ऊर्जा तसे आम्हाला मंडळाला लाभलेले डिंगोरे साहेब म्हणून, डिंगोरे डेकोरेटर्स त्यांचं काम आहे. तर या सर्वांच्या माध्यमातून ही नाशिक जिल्ह्याच्या मध्येच्या पॉइंटवर अशोक स्तंभ या ठिकाणी ही 65 फूट मूर्ती पुन्हा येणार आहे. आणि जर कधी राजकीय जर कधी आपण बोललो तर भारतीय जनता पार्टी, आमची कामगार आघाडी या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन आहे.
आणि या मूर्तीला मागच्याही वर्षी या मूर्तीला राजकीय लोकांनी भरभरून मदत केलेली, यात काय शंका काहीच नाही, म्हणजे दुमत पण काही नाही. मनापासून त्यांनी आपल्याला लोकांनी, आपल्या राजकीय लोकांनी नाशिक जिल्ह्यातल्या, मी प्रत्येकाचं नाव पण घेऊ इच्छितो, पण मी तुम्हाला एक सांगतो का आम्ही अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्र मंडळ हे लवकरच 3-4 महिन्याच्या आत, याच वर्षी आम्हाला शिवजयंतीला पुस्तक लॉन्च करायचं होतं, पण आम्ही थोडं लेट झालेलं आहे. आमच्या पुस्तकाचं नाव आहे श्री शिवछत्रपती केवढे ते आबाळा एवढे. तर या पुस्तकामध्ये आम्ही या मागच्या वर्षी 61 फूट मूर्तीला नाशिक जिल्ह्यातील राजकीय कोणी मदत केली हे सगळं आम्ही पुस्तकात देणार आहे. म्हणजे आपण मागच्या वर्षी जो शिवजयंतीचा कार्यक्रम घेतला तो सर्व अनुभव आला, या सर्व नेमका अनुभवातून आपण हे पुस्तक जेव्हा आपण आता लोकांसमोर आणणार आहे, या पुस्तकात नेमकं काय असणार आहे, काय लोकांना एकंदरीत थोडक्यात सांगा. या पुस्तकामध्ये स्टार्ट टू एंड पूर्ण म्हणजे 61 फूट मूर्ती बनली बुवा, ही काय अशीच नाही बनली, हिला जवळजवळ वर्ल्ड रेकॉर्ड असा सहजासहजी नाही बनला. तो 7 ते 8 महिन्याचा कालावधी लागला. म्हणजे जर कधी आपण एखादा पिक्चर पाहतो, आता सैराट पिक्चर घ्या, सैराट पिक्चर हा प्रेमावरचा असून चालून गेला, रातोरात ते लोक स्टार झाले. तर शिवराय, छत्रपती शिवराय केवढे ते आबाळा एवढे आपल्या पुस्तकाचं नाव आहे. आणि त्यामध्ये म्हणजे आपण जर कधी तुम्हाला जवळचे म्हणजे जवळच्या माणसं जर कधी एक ऍक्सिडेंट सांगतो, म्हणजे एक मूर्तिकार जेव्हा बरोबरच्या लोकांना जेवण आणायला जातो आणि ह्याच्यातून एक मेसेज पण देतो, मूर्तिकार जेवण आणायला जातो आणि गाडीवर उभा असताना त्याला दारू पिलेले लोक ठोकून देतात आणि पायात बूट घातलेला असताना सुद्धा त्याचा अंगठाचा भुगा होतो. म्हणजे मूर्ती बनवायच्या वेळेस मागच्या वर्षी. तर त्याच्यामुळे पण आपलं 1 महिना काम थांबलं होतं. त्याचं ऑपरेशन केलं, आपल्याला डॉक्टरांनी सुद्धा मदत केली, जिथं आपल्याला त्यांनी पाठवलं त्यांनी पण मदत केली. म्हणजे हा एकच ऍक्सिडेंट सांगितला मी, आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये असे 10 ऍक्सिडेंट आहे, तेव्हा जाऊन ही 61 फीटची मूर्ती बनली. म्हणजे आपण जे बघतोय की जे वर्ल्ड रेकॉर्ड होतं ते सहज होत नाही. 61 फुटाची अर्धदैवत छत्रपतींची जी मूर्ती आपण बनवली, नेमकं ही मूर्ती 61 फुटाची बनवताना आपल्यासोबत अनेक महत्वाचे आपण हेतू घेऊन आपण ती मूर्ती बनवली असेल, अनेक अनुभव देखील आले असेल. आपण ते अनुभव नक्कीच त्या पुस्तकांमधून लोकांपर्यंत पोहोचवत आहे. पण आपण या शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून किंवा या सोहळ्याच्या माध्यमातून नागरिकांना काय आव्हान करणार, यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा नेमका आपला कसा असेल? यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा आपला खूपच छान आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, 18 तारखेला रात्री 12 वाजता आपण भव्य दिव्य शिवरायांचं आगमन करणार आहे. रात्री 12 वाजता आपण शिवरायांच्या आरतीने शिवरायांचं आगमन करणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण 19 तारखेला सकाळपासून ते 7 वाजेपर्यंत दिवसभर लहान मुलांना वह्या वाटपाचा कार्यक्रम, सकाळी 7 वाजता जोडप्यांच्या आरतीचा कार्यक्रम, 12 वाजता आपल्या नाशिक जिल्ह्यातील जे जुने शस्त्र साठा वगैरे ठेवणारे ठाकूरजी त्यांच्या हातून दानपट्टा फिरवण्याचा कार्यक्रम व दिवसभर सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहे. आणि रात्री 19 तारखेला रात्री आपण मान्यवरांच्या हस्ते आरती करणार. आपण हा शिवजयंतीचा कार्यक्रम करतो. आपण मागच्याच बघितलं का त्या शिवजयंतीच्या वेळेस एक अभूतपूर्व गर्दी नाशिककरांनी अनुभवली. अनेक नाशिककरांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. तब्बल 61 फुटाची मूर्ती आपल्या मोबाईलमध्ये त्यांनी फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली किंवा अभिवादन करण्यासाठी ती गर्दी केली. यंदाचं आपलं नेमकं नियोजन कसं असेल, आपल्यासोबत नेमकं आपल्या सदस्यांना आपण नेमकं काय काय सूचना केल्या आहे की त्या ठिकाणी त्या दिवशी नेमकं आपलं नियोजन मंडळाच्या माध्यमातून नेमकं कसं असणार? आम्हाला स्वतःला एवढं वाटलं नव्हतं का एवढी गर्दी होणार आहे मागच्या वर्षी, पण या वर्षी आम्ही सगळ्या मंडळाचे 150 ते 200 सर्व सदस्यांना आम्ही सांगितलेलं आहे का पूर्ण आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची. म्हणजे जेवढी पण गर्दी आली त्याच्या आजूबाजूला सर्व आमच्या मंडळाचे सदस्य राहतील. आम्ही त्यांना सगळ्यांना ASM ग्रुपचे ID बनवलेले हे सगळ्यांना देणार आहे. तिथं जेवढी आपले म्हणजे पोलीस प्रशासनाला जेवढी आपल्याकडून मदत करता येईल तेवढी आम्ही सर्व स्वयंसेवक म्हणून करणार आहोत. तिथं अध्यक्ष असो का उपाध्यक्ष असो का कोणी पण असो, हे सगळे त्या दिवशी तिथं स्वयंसेवक म्हणून राहणार.
आपण परिसरातील अनेक लोकांना आपण सोबत घेऊन शिवजयंती करतोय. नेमकं या लोकांसाठी आपण काय आव्हान करणार, त्या ठिकाणी नेमकं आपण लोकांनी काय काय केलं पाहिजे, ज्या प्रकारे आपण छत्रपतींचं त्या ठिकाणी आगमन होईल त्यावेळेस आपण फटाक्यांच्या आतिषबाजी असेल या सगळ्या गोष्टी, पण औक्षण आपण त्यावेळेस छत्रपतींचं करतो. लोकांनी रांगोळ्या काढणे, दिवाळी साजरी करणे, अशा पद्धतीचा माहोल नाशिक शहरामध्ये आपण अनुभवतो. त्याच पद्धतीने आपण संपूर्ण परिसरातील लोकांना काय सांगणार? आता आहे ना, आमच्या इथून सर्व लोकांचे फोन येतात आम्हाला का आमच्या मुलांना आम्ही शिवाजी महाराज बनवून आणणार आहे, कोण म्हणतं आम्ही जिजामाता बनवून आणणार आहे. तर मग आपण असं कोणाला म्हणू शकत नाही तुम्ही 11ला या का 12ला या. तुम्ही दिवसभर तुमच्या आवडीचे जे काही तुम्हाला करता येईल तिथे येऊन, हे शिवराय आपले आणि शिवराय ही पूर्ण 65 फूट मूर्ती आपल्या नाशिककरांची, तिथे येऊन हक्काने सर्वांनी या. तुम्हाला काय करता येईल तिथं करा. म्हणजे आम्हाला 2 कंपन्यांनी, छोट्या कंपन्यांनी विचारलं का आम्हाला तुमच्या इथे रांगोळी काढायची, पण आता रांगोळी जर कधी आपण तिथं, आपण कसं आलं शहराच्या मध्य ठिकाणी आपलं मंडळ असल्यामुळे आपण रांगोळी या त्या काही गोष्टी तिथं केल्या तर आपण त्याचा अपमान होऊ शकतो गर्दी झाल्यावर, म्हणून आपण त्या गोष्टी सहसा डावलतो नाही का. म्हणून जेवढं काही लोकांना तिथे येऊन, आता बरेचसे आई वडील मुलांना मुलींना भाषण तयार करून देतात व शिवरायांपुढं तानाजी मालुसरे असो या कुठल्या पण सेनापतीचं या स्वतः शिवाजी महाराजांचं भाषण पाठ करून ते मूर्ती पुढे बोलायला लावतात आणि त्याचे रील व्हिडिओ बनवतात. म्हणजे आपण लोकांना असं काही संधी देणार आहे का? लोकांना काय म्हणतात? सर्व नाशिककरांना एवढं सांगतो का तुम्ही हक्काने या, ही आपली मूर्ती आपले शिवाजी महाराज आहे. तुम्हाला जे तुम्हाला वाटत तिथे येऊन जे छोटे मोठे जे कार्यक्रम आहे ते आपण आयोजित न करता लोकांना आपण त्या ठिकाणी आपलं व्यासपीठ म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची संधी देणार आहे. एकंदरीतच आपण बघतो त्या दिवशीचं जे नियोजन असतं त्या एक अभूतपूर्व नियोजन असतं आणि त्या ठिकाणी येणारा प्रत्येकाला एक उत्साह असतो का आपण छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी आलोय. नेमकं त्या ठिकाणी त्या दिवशीचं नियोजन बघतोय. मात्र भाऊ काय सांगाल, एकंदरीत आपण जर बघतोय की शिवजयंतीचं नियोजन आपण करताय, सगळ्या गोष्टी आहे, आपल्याला पोलीस प्रशासन असेल त्यासोबत सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला देखील मदत होते. त्या ठिकाणी एक वाहतूक कोंडी किंवा लोकांच्या गर्दीमुळे नाशिककरांना खूप त्रास त्या ठिकाणी जाणवतो. अनेक ठिकाणी त्या ठिकाणी आपण जर बघतो की आपत्कालीन घटनांना देखील आपण हे असतो. आपल्याकडनं नेमकं कशा पद्धतीने त्या ठिकाणी ती तयारी असेल? नाही, यावेळेस आहे ना आम्ही खाली म्हणजे जिथून जिथून ट्रॅफिक होती तिथे आम्ही सगळ्या ठिकाणी 2-2 स्वयंसेवक ठेवणार आहे. आणि समजा आता आपत्कालीन म्हणजे अँब्युलन्स जर कधी आली तर आम्ही त्यांना रस्ता करून देणार आणि स्वतः आम्ही पोलिसांना पण यावेळेस रिक्वेस्ट करणार आहे का आमच्याकरता वर्षातून एवढे 2 दिवस आम्हाला सांभाळून घ्या, का नाशिक जिल्ह्याला एक कार्यक्रम खूप चांगला आहे म्हणून. भाऊ आपण बघतो की त्या ठिकाणी जी आपण यंदा 65 फुटाची मूर्ती उभारणार आहे, लोकांना तिथपर्यंत जाण्यासाठी किंवा तिथपर्यंत प्रत्येकाला फोटो काढणं, त्या ठिकाणी अभिवादन करणं, छत्रपतींना मानवंदना देणं ते शक्य होत नाही. मात्र आपण मागच्या वेळेस देखील ती मूर्ती एक 4 ते 5 दिवसापर्यंत ती त्या ठिकाणी ठेवली होती. यंदा आपण कशा पद्धतीने नियोजन केलं? मागच्या वेळेस बरंच नियोजन जे होतं ते कुठेतरी लोकांच्या अपेक्षा होत्या की आम्हाला तिथपर्यंत जाऊन छत्रपतींना अभिवादन करायचंय, मात्र सगळे लोक तिथपर्यंत पोहोचत नव्हते. मात्र यंदा आपण नेमकं त्या दृष्टिकोनातून कसा विचार केला? लोकांच्या अनेक आपल्याला त्या ठिकाणी मागणी होती मागच्या वेळेस की ही मूर्ती इतक्या दिवस ठेवा किंवा ह्या मूर्तीचा आपण त्या ठिकाणी काहीतरी आम्हाला त्या ठिकाणी फोटो किंवा त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी संधी द्या. आपण मंडळाचं सर्व बघताय, मंडळाच्या माध्यमातून आपली नेमकी कशा पद्धतीने याची रूपरेषा आहे? आता जेव्हा आमची म्हणजे त्या 17 तारखेला पूर्ण मूर्ती आमची तिथं लागून जाईल, तर 17 तारखेला मूर्ती पूर्ण तिथं लागून झाल्यावर आम्ही सर्व मंडळाचे सदस्य आम्ही सीपी साहेबांकडे जाणार आहोत आणि सीपी साहेबांना आम्ही विनंती करणार आहोत का एक वर्ल्ड वंडर रेकॉर्ड झालेली मूर्ती आणि पुन्हा एकदा वर्ल्ड वंडर रेकॉर्ड करते तर तुम्ही आम्हाला थोडे दिवस जास्त द्या बुवा, आम्ही 8 दिवस मूर्ती ठेवतो बुवा, नाशिक जिल्ह्यातला प्रत्येक माणूस ती मूर्ती पाहू शकतो. पण आपण यंदा त्या ठिकाणी सगळ्या पोलीस प्रशासन असेल, आपल्या मंडळाचे सर्व सदस्य असेल, परिसरातील नागरिक असेल, सर्वांना सोबत घेऊन यंदाची जयंती साजरी करणार आहे. नेमका या मागचा आपल्याला अनुभव काय होता आणि मागच्या वर्षीचा अनुभवानुसार आपण यंदा नेमक्या या जयंतीला नवीन काय करणार आहे का? त्या ठिकाणी असं मागच्या वेळेस जे राहून गेलं, आपल्याला कमी दिवस मिळाले, आपण आता बोलताना सांगितलं, यंदा आपलं नियोजन कसं असेल, आपण काय पद्धतीने नियोजन करतोय?
म्हणजे तुम्हाला जसं मी मगाशी बोललो, आमच्या मंडळाच्या सर्व सदस्यांची असं म्हणणं आलं का आपल्या इच्छा आकांक्षा राहिल्या. म्हणजे ते 15 दिवस एवढे कष्टाचे गेले मूर्तीची जी आमच्याबरोबर घटना घडल्यापासून, तर आमच्या मंडळाच्या एका पण मुलाला ना रात्री झोप नसेल. म्हणून बुवा यावेळेस सर्व निवांत बसून उभं राहून सर्व समाजाबरोबर आनंद घेता येईल काय असं नियोजन आम्ही करतोय. आपण त्या दिवशी आताच बोलताना सांगितलं की आपण वह्यांचं वाटप करणार आहे. नेमकं हे कोणत्या मुलांना आपण करणार आहे? आपण काय असं नियोजनामध्ये आपण काय? हो, आमच्या जवळच्या ज्या अशोक स्तंभाच्या परिसरातल्या जे जवळजवळच्या शाळा आहे आणि जे मुलं आहे जवळचे सर्व मित्र परिवार जे ओळखीचे संबंध यांना सर्वांना आपण सांगितलेले आहे त्या दिवशी तुम्ही इथं प्रत्येक लहान मुलाला घेऊन या. शाळेच्या सरांशी पण बोलणं झालेलं आहे, त्यांना घेऊन या. आपण त्यांना सर्वांना अर्धा डझन वह्या वाटणार. आणि बऱ्याचदा म्हणजे मागच्या वेळेसचा दिवसभरचा आणि आदल्या दिवशीचा अनुभव असा म्हणतो का आम्ही तिथं असताना प्रत्येक जणचे आई वडील आमच्याकडे लहान मुलं देत होते, आमचा एक फोटो काढा, तर मग आम्ही तो फोटो पण काढून देणार आणि त्यांना अर्धा डझन वह्या पण देणार. नाही म्हणजे प्रत्येक मुलीला आपण शिक्षणापासून वंचित नको राहिला म्हणून एक समाजमुखी कार्यक्रम आपण यंदा हातात घेतोय. नेमकं हे नियोजन नेमकं कसं असेल? आपण जर बघतोय की यंदाची शिवजयंतीला एक अभूतपूर्व गर्दी असणार आहे. आपण 65 फुटाचं त्या ठिकाणी छत्रपतींची मूर्ती उभारतोय आणि ते काम अंतिम टप्प्यात आहे. आता सध्याची त्या ठिकाणची तयारी आपली कशी आहे? नेमकी आतापर्यंत 65 फुटाच्या मूर्तीपर्यंत आपण नेमकं काय काय असणार आहे? त्या मूर्तीत एक आकर्षण असतं, आपण सगळेजण बघतो. यंदा या मूर्तीमध्ये कशी असेल? वेशभूषा काय नेमकी कशा पद्धतीने सांगा मूर्ती संदर्भात? मूर्ती संदर्भात सांगायचं म्हटलं तर म्हणजे मूर्ती जेव्हा पूर्ण अशोक स्तंभावर स्थापन होणार 3 टप्प्यामध्ये येणार. आता पाय तर अशोक स्तंभावर आलेले, आता जगा येणार आणि मग धड येणार काय, आणि मग राजदंड आणि तलवार. मूर्ती जेव्हा पूर्ण तिथं स्थापन होणार ना, आकर्षण हेच आहे का प्रत्येकाचे डोळे जसे मुंबईला गेल्यानंतर जसे जुने लोक म्हणायचे मुंबईला गेल्यानंतर वर पाहिल्यावर टोपी पडती मराठी माणसाची, पण इथं टोपी न पडता प्रत्येक माणसाला वाटेल ही आपली शिवराय आहे, हे आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, अशी मूर्ती तर राहणार. एकंदरीत आपण बघतोय का कुठेतरी यंदाची जी शिवजयंती ती देखील अभूतपूर्व असणार आहे. आपण अनेक गोष्टी त्यांना विचारल्या, मात्र येणारा जो शिवजन्मोत्सव सोहळा आहे तो नेमका कशा पद्धतीने असेल ह्या सर्व नाशिककरांनी त्याच दिवशी अनुभवावा आणि सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी येऊन त्या दिवशी कोणतीही त्या ठिकाणी कमी भासणार नाही अशी व्यवस्था मंडळाच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणार आहे. एकंदरीत सर्व नाशिककरांना त्या ठिकाणी येण्यासाठी जे काही नवीन आपल्या सूचना असतील, नवीन त्या ठिकाणचे काही कार्यक्रम असतील ते स्वतः आपलं मंडळ म्हणून आपण त्या ठिकाणी आपले छत्रपती म्हणून त्या ठिकाणी करावे असं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलंय. सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा सर्व नाशिककरांसोबतच संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील आपल्या जागर जनस्थानच्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. भाऊ, आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नक्की आपल्याला या वर्ल्ड रेकॉर्ड साठी आमच्या देखील तुम्हाला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.